शिवाजी महाराजांना आला, राग नेल्सन मंडेला आला, राग महात्मा गांधींना आला, पण त्यांनी त्या रागाची धगधग आतमध्ये ठेवली आणि त्याचं रूपांतर त्यांच्या सक्सेसमध्ये केलं. नेल्सन मंडेला तुम्ही जर पाहिलं वर्णभेद, त्यांना त्यांच्या रंगावरून जेव्हा दिवसला जायचं आफ्रिकेमध्ये, तर त्यांनी वर्णभेदाचा जगाला सिद्धांत दिला. किंवा महात्मा गांधी, त्यांना इंग्रजांचा राग आला, त्यांना रेल्वेच्या बाहेर त्यांनी काढलं होतं, तर त्यांनी इंग्रजांनाच भारताच्या बाहेर काढलं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांचा त्रास होऊ लागला, अपमान होऊ लागला, तो राग त्यांनी व्यक्त न करता त्यांनी काय केलं, स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा केली. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर पाहिलं आपण, की त्यांना जेव्हा तुच्छ लेखलं गेलं, तर त्यांनी संविधानाच्या द्वारे सगळ्यांना माणुसकी जात काय समानता राखून दिली. तर तुमच्या माझ्याचा राग आपण व्यक्त झाल्यानंतर एकमेकाला आरडाओरडा करतो, एकमेकाला अद्वैत म्हणजे वेगळं वेगळं बोलतो, आणि त्या रागालाच आपण चाललो, अरे मला राग आला तर मी अशी काढली ना त्याची, अशी काढली ना त्याची, जिंदगीत माझ्या नादाला लागणार नाही. असा राग येऊ द्यायचा नाही. राग आमचे होते, राग चांगल्यासाठी येऊ द्या. तुम्ही मुली आहात, मुलींना तुम्ही म्हणणार मुलं मुली मॅडम आजच्या काळात भेद करतात, कितीही समाज पुढे जाऊ द्या, कितीही काही होऊ द्या, आपल्या घरामध्ये आजही आपल्याला शिकवलं जातं, तू मुलीची जात आहे, तुला स्वयंपाक आला पाहिजे, तू मुलीची जात आहे, तुला सणवार कळाले पाहिजे. मीही माझ्या मुलीला म्हणले असेल, मी इंजिनियर आहे किंवा मी समाजात वावरते, मी कंपनी चालवते, म्हणून मी वेगळी काय नाहीये. किंवा प्रसार माध्यम सिरियल, स्त्री आणि पुरुष मध्ये असे वाकडं दाखवतात, भेद दाखवतात, त्यांना एकमेकाचे दुश्मन दाखवतात, असं मुळीच नसतं मुलींनो.